विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? स्पर्धा परीक्षा देणारे माझे मित्रमैत्रिणी असतील म्हणा, किंवा 10वी-12वीचा बोर्ड देणारे किंवा अगदी बेसिक तयारी करणारे सुद्धा छोटे चिमुकले माझे मित्रमैत्रिणी असतील, पालक बंधू भगिनी असतील, सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तुम्ही सगळेजण मूवी बघता, पिक्चर हो, चित्रपट पाहता की नाही? तर त्या चित्रपटामध्ये एक असतं बघा, की समजा एखादी घटना घडली, काळजी करू नका, घेणार आहे हाच टॉपिक घेणार आहे. टायटल बघून थंबनेल बघून पळू नका, कारण याच्यामध्येही परत एक छोटासा ट्विस्ट आहे जे बऱ्याचदा घाई गडबडीने आपण विसरतो आणि मग आपलंही तेच होतं जे आता मी पुढे सांगणार आहे. बऱ्याच मराठी मूवीमध्ये किंवा बऱ्याच मराठी असं नाही पण बऱ्याच चित्रपटांमध्ये तुम्ही बघितलेलं असणार आहे, आपल्याला एक सवय असते बघा, किंवा चित्रपटांमध्ये पण एक गोष्ट कंटिन्यू असते. काय असते की जर समजा हिरो मेला किंवा तो हारला आणि मूवी तिथं संपली, तर काय असतं, टू बी कंटिन्यू असतं, बरोबर आहे. तसं तुम्ही जर एखाद दुसऱ्या मार्काने हरला असाल, पाठीमागे गेला असाल, कमी पडला असाल, तर घाबरू नका, पिक्चर अभी बाकी है, हे वाक्य कायम लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? कारण जोपर्यंत आपण हार मानत नाही तोपर्यंत आपली हार झालेली नसते. त्यामुळे आजचा सुविचार हा आहे की जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही तोपर्यंत रणांगणामध्ये तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही. तर आपण आपल्या विषयाकडे वळूयात. ॲज सून ॲज ऐवजी नो सूनर दॅन वापरत असताना काय करायचं आहे? बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं असं होतं की ज्या वाक्याचं ॲज सून ॲज करायला सांगितलं, ज्या वाक्याचं नो सूनर दॅन करायला सांगितलं जातं ते वाक्य ॲज सून ॲजचं असतं. बरेचदा विद्यार्थी काय करतात की हां, हे इतकं सोपं आहे, हे काढायचं, ते घालायचं आणि मग वाक्य आहे असं लिहून टाकायचं. पण तसं नाही आहे बरं का. 1-2च नियम आहेत छोटेसे, ते लक्षात ठेवले ना की तुम्ही जे करत आहात ते बरोबर आहे. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये जे आहे ना, म्हणजे छोटे जरी चिमुकले माझे मित्रमैत्रीण बघत असेल तर त्यांनाही खूप सोपं आहे. जर कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी हे उपयोगी आहे. आणि 12वी-10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना एक उत्सुकता असते की असे प्रश्न किंवा हा प्रश्न बोर्डाला येणार का? तर हो, येणारा टॉपिक आहे. असे लहान लहान टॉपिकच असतात, छोटे टॉपिक असतात, ज्यामुळं आपल्याला असं वाटतं की टेन्स केलं, डायरेक्ट इनडायरेक्ट केलं, व्हॉइस केलं, कंपाऊंड कॉम्प्लेक्स केलं, डिग्री केलं म्हणजे झालं, असं नाही. तर असे लहान लहान टॉपिकसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामुळेच आपण अडतो आणि तिथंच आपले मार्क जातात. अगदी बेसिक चूक करतो, मग आपल्याला कळत नाही की अरे हा नियम कधी झाला तयार. तर करत असतानाच बेसिकली व्यवस्थित तयारी करा. ॲज सून ॲज जे आहे ना, त्या वाक्याचं नो सूनर करायला सांगितल्यानंतर काय करायचं, मी इथं 2च वाक्य घेतलेले आहेत. तर काय करायचं आहे हे लक्षात घ्या आधी. हे बरोबर आहे तुमचं, तुमच्या लक्षात आहे, हे ठीक आहे की ज्या ठिकाणी ॲज सून ॲज असतं वाक्यामध्ये ते काढायचं आहे, त्या ठिकाणी काय घालायचं आहे, नो सूनर घालायचं आहे. नो सूनर हे बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. मग आता हे जर तुमच्या डोक्यात असेल की या ठिकाणी ॲज सून ॲज काढायचं आणि नो सूनर घालायचं आणि वाक्य आहे असं लिहायचं, तर ते थोडंसं बदला. कारण या ठिकाणी कसं असतं की वाक्यामध्ये या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद ज्याला हेल्पिंग वर्ब म्हणतो, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, यापैकी कुणी आहे का ते थोडंसं चेक करा. यामध्ये बघा की ॲज सून ॲज द डिसिजन वॉज टेकन. आता या ठिकाणी बघा की वॉज हा हेल्पिंग वर्ब इथं आहे, तर एक लक्षात ठेवायचं की तो याच्यानंतर लगेच घ्यायचा आहे. नो सूनर लिहिल्यानंतर नो सूनर वॉज, त्याच्यानंतर मग द डिसिजन, मग त्याच्यानंतर जे राहिलेलं वाक्य आहे ते कुठंपर्यंत लिहायचं आहे, तर जिथंपर्यंत दुसरं वाक्य स्टार्ट होत नाही तिथंपर्यंत. पण जर समजा या ठिकाणी जर वाक्य दुसरं स्टार्ट झालंच नाही तर त्या ठिकाणी तुम्ही लिहायचं नाही. जसं नो सूनर वॉज द डिसिजन टेकन दे started collecting various things. ठीक आहे.
म्हणजे या ठिकाणी जर समजा एखादं दुसरं वाक्यही याच्यामध्ये ॲड असतं, ॲज वाक्यामध्ये असतं, कारण म्हणून तर दॅन दिले ना तिथं. जर असेल तर तिथं मग दॅन जोडायचं, मग त्या पुढच्या वाक्यामध्ये काही बदल करायचा नाही आहे. जो काही बदल आहे तिथं तुम्ही नो सूनर लावल्यानंतरच आहे. लक्षात आलं. म्हणजे नो सूनर लावल्यानंतर वाक्यामध्ये या ठिकाणी कोण सहाय्यकारी क्रियापद आहे का बघायचं. मी काय म्हणते, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड कुठले ऑक्झिलरीज आहेत का, डू, डज, डिड आहे का ते चेक करायचं. जर असतील तर लगेचच ते घ्यायचं. त्याच्या आधी जो कुठला शब्द राहिला तो लिहायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर वाक्य कुठंपर्यंत आहे असं लिहायचं, जोपर्यंत दुसरा क्लॉज म्हणजे दुसरं सेंटेन्स चालू होत नाही तोपर्यंत. आणि जिथं चालू होते तिथं कॉमा आहे तो काढायचा आहे, तिथं देन लिहायचं आणि पुढचं वाक्य आहे असं लिहायचं आहे. मी परत सांगते, या ठिकाणी वाक्याचा अर्थ तुमच्या लक्षात यायला पाहिजे, वाक्य तुम्हाला समजलं पाहिजे, वाक्य वाचता यायला पाहिजे. हे कंपल्शन नाही आहे, पण एवढं मात्र नक्की आहे की वाक्यामध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब शोधता यायला पाहिजे. आणि दुसरं सेंटेन्स कुठं स्टार्ट झालंय, कॉमानी झालंय का अँड बटनी झालेलं आहे ते मात्र तुम्हाला त्या ठिकाणी बघता आलं पाहिजे, शोधता आलं पाहिजे, समजलं पाहिजे. समजलं. आता ह्या दुसऱ्या वाक्यामध्ये का, दे प्लॅन टू सेल ऑफ द माइन ॲज सून ॲज द रेस्क्यू एफर्ट आर अबंडन. आता या ठिकाणी या वाक्यामध्ये तुमच्या लक्षात येते काय बघा, जिथं ॲज सून ॲज आहे ज्या वाक्यामध्ये, आता इथं ॲज सून ॲज स्टार्टिंगला नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय की ॲज सून ॲज जिथं स्टार्ट झालेलं आहे ते वाक्य जे काही आहे तिथंपासून म्हणजे ते वाक्य पहिला लिहायचं आहे. आता इथं ॲज सून ॲजचं वाक्य जे काही आहे ते दुसऱ्यांदा आहे, हो की नाही. तर या ठिकाणी काय करायचं, ॲज सून ॲज जे वाक्य आहे ॲज सून ॲजचं ते वाक्य आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला लिहायचं आहे. मग आता ॲज सून ॲज इथून स्टार्ट आहे, मग इथनं पुढचं जे वाक्य आहे ते वाक्य पहिलं आहे हे कन्सिडर करायचं आहे. जसं की या ठिकाणी बघा, ॲज सून ॲज हा जो काही आहे तो काढला, या ठिकाणी घेतला नो सूनर. आता इथे या वाक्यामध्ये वॉज हे हेल्पिंग वर्ब आहे, वॉज द रेस्क्यू एफर्ट abandoned. Then मग दे प्लॅन टू सेल ऑफ द माइन आहे असं वाक्य. लक्षात आलं. म्हणजे या ठिकाणी ज्या वाक्याचं या तुम्हाला नो सूनर करायला सांगितलं जातं ते वाक्य हे मुळात ॲज सून ॲजचं असतं. मग या ठिकाणी दोन वाक्य असतात. ज्या वाक्याला समजा दुसऱ्या वाक्याला ॲज सून ॲज लागलेला आहे तर त्याचा मान पहिला तोच सुरुवातीला लिहायचा. ॲज सून ॲज सकट घ्यायचा, ॲज सून ॲज काढायचा, नो सूनर घालायचा, त्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आहे का ते बघायचं. आता एक शंका असेल तुम्हाला, समजा टीचर हेल्पिंग वर्बच नसेल तर आहे, तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, जर समजा हा हेल्पिंग वर्ब इथं नाहीच आहे किंवा वॉज वेअर यापैकी कुणी नाही आहे, तर त्याचा जो वर्ब आहे, जो क्रियापद आहे ते बघायचं. ते पहिल्या रूपात असेल तर या ठिकाणी डू घ्यायचं आहे, दुसऱ्या रूपात दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपात असेल तर डीड घ्यायचं आहे. लक्षात आलं. त्याला यस प्रत्यय असतील तर त्याला डज घ्यायचा आहे. साधी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला तो वर्बही या ठिकाणी शोधता आला पाहिजे. त्या वर्ब जो काही आहे त्याचा फॉर्म तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की नेमका कुठला आहे. आता या ठिकाणी जे क्रियापद आहे, सहाय्यकारी क्रियापद, ते तुम्हाला दिलेले आहेत, पण दिलेले नसतील तर डू डज डीडचा वापर करायचा आहे. कसं क्रियापदाचं जे रूप आहे त्याच्यावर. मग ते कुठं लिहायचं आहे, नो सूनर लिहिल्यानंतर लगेच आहे डज आहे का, त्याला यस प्रत्यय लागलाय का ते बघायचं. समजा त्या ठिकाणी प्लेज असेल तर तिथं डज असणार आहे, प्लेड आहे तर तिथं डीड असणार आहे, समजा प्ले आहे तर त्या ठिकाणी काय येणार आहे, डू येणार आहे. म्हणजे नो सूनर डू, नो सूनर डज. आणि मुळात खरं एक की म्हणजे तुम्हाला एक सिक्रेट सांगायचं झालं तर बरेचदा ज्या वाक्याचं नो सूनर करायला सांगितलं जातं ते जे काही वाक्य असतं ते या ठिकाणी डू डज डीड वापरण्यासारखंच असतं. म्हणजे त्या वाक्यामध्ये ना हेल्पिंग वर्बच कधी कधी नसतो. हा 12वी बोर्डाला 10वी बोर्डाला बरेचदा किंवा बऱ्याच स्पर्धा परीक्षांच्या पेपरमध्ये मी बघितलेलं आहे. ज्या वाक्यामध्ये नो सूनर करायला सांगितलं जातं त्या वाक्यामध्ये मुळात हेल्पिंग वर्बच दिलेला नसतो. अशा वेळेला मुलं गोंधळतात. मग हेल्पिंग वर्ब नसताना काय करायचं, तर नो सूनर लिहायचा, वर्ब जाऊन बघायचा, शोधायचा तो कुठं आहे, त्याचं रूप काय आहे बघायचं, त्याचं पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप नाही कळालं तरी हरकत नाही बाळांनो. नुसतं बघा ते प्लेन आहे का, म्हणजे प्ले असं आहे का किंवा इट असं आहे का, ठीक आहे, लुक असं आहे का, म्हणजे जे मेन वर्ब आहे तो त्याच फॉर्ममध्ये आहे का. जर त्याच फॉर्ममध्ये असेल तर डू वापरायचा, त्याला यस प्रत्यय लागला असेल तर डज वापरायचा, त्याला ईडी प्रत्यय लागला असेल तर डीड वापरायचा आहे. लक्षात आलं. आणि मग वाक्यामध्ये मग जो काही भाग शिल्लक राहिलेला भाग आहे मग त्या क्रियापदाच्या आधीचा भाग लिहून घ्यायचा क्रियापदाचं. मग त्याच्यामध्ये क्रियापदाचं रूप वगैरे काहीही बदलत नाही. वाक्यात इतर कुठलेच बदल करायचे नाही, तेवढं लक्षात घ्या.
लक्षात आलं? आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि घाबरू नका. अजिबात घाबरण्यासारखं किंवा याच्यामध्ये काहीही गोंधळ करून घेण्यासारखं नाही आहे. धन्यवाद.